श्री शिवाजी शिक्षण संस्थेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, वर्गातून विद्यार्थी गायब। शहरातील शिवाजी विद्यालय मुख्य शाखेअंतर्गत सुरू असलेलं श्री शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल अकोला येथे शाळेचा कारभार वाऱ्यावर असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आलाय। या शाळेतील वर्ग 4थी मध्ये शिक्षण घेत असलेला 9 वर्षाचा विद्यार्थी अचानक शाळेतून गायब होतो। पालकांनी विचारणा केली असता शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांमध्ये एकच तारांबळ उडाल्याचं चित्र होतं। विद्यार्थ्यांच्या वडिलाला दुसऱ्या दिवशी शाळेत भेटण्यासाठी बोलवल्यावर मुख्याध्यापक आणि पालकांमध्ये शाब्दिक वाद झाले। शेवटी या वादाचा परिणाम पालक व संस्था अध्यक्ष यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठेपली। परंतु विद्यार्थ्याच्या शाळेतून गायब होण्यामागे अनेक प्रश्न निर्माण झाले। मुलगा शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर गेला कसा? वर्गातील शिक्षक काय करत होते? शाळेच्या प्रवेशद्वारावर शिपाई नाही का? शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले। मुलाच्या पालकांनी विद्यार्थ्यांसोबत काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण केलाय। माझं नाव नंदन लक्ष्मण वानखडे, राहणार सिद्धार्थनगर, नवीन तारफोल, अकोला। माझा मुलगा आरव नंदन वानखडे हा श्री छत्रपती शिवाजीमध्ये LKG मध्ये शिकत आहे आणि काल तो शाळेतून डायरेक्ट घरी आलेला आहे। तर शाळेचा हलगर्जीपणा असा आहे की मुलगा घरी आला हे त्यांनाही माहीत नाही। त्यांनी काय केलं आहे, आम्ही फोन केला त्यांना की आरव वानखडे कुठे आहे, ते चातर झाले। मग मी मुलाला घेऊन शाळेत गेलो। मुलगा शाळेच्या आत बाहेर कसा आलेला आहे तर त्यांना काही उत्तर दिले नाही किंवा तुमचा मुलगा हट्टपणे धावत गेला, स्पीडली गेला असं ते मला म्हणाले। पण मी त्यांना म्हटलं आज मुलांना ॲक्सिडेंट झाला असता काय झालं, त्याचं जबाबदार कोण आहे, त्याचं उत्तर ते द्यायला भारी नाही आहे। त्यांना म्हटलं आम्हाला एखादा सिक्युरिटी गार्ड ठेवा, ती ठेवायला नाही आहे त्याचे खूप। आणि काल झाल्यानंतर आम्ही शांत होतो आणि आज मुलाला सोडलं शाळेमध्ये। तर त्याच्यानंतर आम्ही 1 तास थांबलो। आम्हाला तिथे 10 वाजून 2 मिनिटांनी बोलवलं। तर ते प्रिन्सिपल डायरेक्टली आम्हाला फोन करून बोलवलेलं आहे त्यांनी। हरणे म्हणून नाव आहे त्यांचं, त्यांनी डायरेक्ट हरामखोर म्हटलं आम्हाला। याच्यावर आम्हाला मदत आणि कारवाई करावी, कारण की शाळेमध्ये जे आहे तो वाहता रस्ता आहे, न त्याचा सिक्युरिटी गार्ड नाही आहे, काही नाही आहे, ना काही सुविधा नाही, तिथं ना कॅमेरा नाही आहे। हा बोलतो मी आज माझ्यासोबत प्रिन्सिपलनं आज वादविवाद केला आहे, त्याच्यासाठी मी आज रामदास पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलेला आहे। आणि त्यांनी मध्यस्थी शाळेतले प्रिन्सिपल व त्याचे अध्यक्ष आहेत हरणे सर, त्यांना इथे बोलवून मध्यस्थी ते सेटलमेंट करायसाठी त्यांनी बोलवलं। आज माझ्या मुलासोबत हे घडलं। उद्या जाऊन कोण्या मुलासोबत या कोणासोबत घडलं नाही पाहिजे। त्यासाठी मला न्याय देण्यात यावा व तसंच शिक्षण अधिकारी साहेबांनी याची नोंद घ्यावी, तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण की हा शाळेचा बेजबाबदारपणा आहे। मला कॅबिन मध्ये बोलावलं सरांनी। मग मी कॅबिन मध्ये गेली। त्या सरांना मी म्हटलं सर तिथे सिक्युरिटी गार्ड ठेवा, माझ्याच मुलासाठी नाही इतर मुलं पण आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही ठेवा। पण सरांनी हो किंवा नाही काहीच नाही म्हटलं। मला त्यांनी उलट म्हटलं की बा तू जॉब करते का तिथे, याच अर्थामध्ये ते मला बोलले। की मी म्हटलं त्यांना की सर मला पण घरी कामं राहतात, मी इथे कशी करायला, ठीक आहे मी ड्युटी करते, मला तुम्ही पेमेंट चालू करा। ते म्हणाले की नाही तू 2 महिने तू इथे तसंच काम करून दाखव, तू करू शकतो का? मी म्हटलं त्यांना की हो सर मी करते काम। तर त्यांनी काहीच नाही म्हटलं मग नंतर। आणि ते उद्धष्टपणाने मला बोलले की बा असं नाही तसं। मी त्यांना म्हटलं की नाही सर असं नाही, कालची आमची सिच्युएशन अशी होती, तर आज तुम्ही आम्हाला बोलवलं, आज तुमचं आमचं समजून तर घ्या, आमचं समजून घ्यायचं काहीच त्यांचा अर्थच नव्हता। पण त्यांनी आम्हाला काही समजून नाही घेतलं की बा सर वाहतूक रस्ता आहे, जर त्या रस्त्यावर काही झालं असतं घटना तर मग तुम्ही आम्हाला काय म्हटलं असतं का? तुमचं तर काही नसतं झालं, तुमची ड्युटी इथे नाही तिथे लागली असती, पण आमचा तर जिंदगीचा मुलगा गेला असता ना, आम्हाला मुलगा नाही भेटला असता आणखी। आम्हाला तर आयुष्यभराची ते एक निशाणी राहिली असते आमच्याजवळ। मग त्यानंतर आज आम्ही ते सर बोलल्याच्या नंतर आम्ही आज रामदास पोलीस स्टेशन मध्ये आलो। तिथे आम्ही नोंद दिली, तक्रार पण केली तिथे। मग ते शाळेचे मुख्याध्यापक वगैरे सर्व प्रिन्सिपल वगैरे आले होते तिथे, ते करून त्यांनी काहीच आम्हाला त्याच्यावर उपाय काही सांगितला नाही। इतर कोणत्याही मुलाला, माझ्याच मुलाला नाही तर कोणत्याही मुलाला ही घटना घडली नाही पाहिजे, म्हणून आम्हाला न्याय मिळण्यात यावा, बस आमची एवढीच विनंती आहे।